भिवंडीमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये 10 तासांनंतर यश आलेलं आहे। कुरिअर आणि केमिकलच्या गोदामाला ही आग लागलेली होती आणि गोदामाला लागलेल्या आगीमध्ये मोठं नुकसान झालेलं होतं। मात्र आता याच आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। कुरिअर आणि केमिकलच्या गोदामाला ही आग लागलेली होती। तालुक्यातील लोणार ग्रामपंचायत हद्दीतील कुरिअर गोदाम संकुला आगीमध्ये जवळपास 4 ते 5 गोदाम या ठिकाणी भक्षस्थानी झाले। त्याचप्रमाणे शॅडो फॉक्स असतील, ब्लड फॉक्स असतील, या ज्या कंपन्या आहेत कुरिअरच्या, या कंपन्याचे जे काही साहित्य होतं हे संपूर्ण साहित्य या ठिकाणी जळून खाक झाले। त्याचप्रमाणे कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या अग्निशमक दलाच्या 3 गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या असून स्थानिक ग्रामपंचायतच्या ज्या काही टँकरच्या माध्यमातून ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। त्याचप्रमाणे ही आग अजूनही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी अग्निशमक दलाकडून सुरू आहे। जवळपास ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास 6 ते 8 तासाचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अग्निशमक अधिकाऱ्यांनी दिली आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।